सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला बिझनेसच्या कामासाठी खूप धावपळ करावी लागेल आणि तेव्हाच तुम्हाला यश मिळेल. आज तुमचा वेळ काही खास व्यवस्था करण्यामध्ये जाईल. शेजाऱ्यांच्या वागण्यातनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल, त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक काम करा. काही गोष्टींबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो, त्यामुळे लोकांना थोडा त्रास होऊ शकतो, परंतु तुम्हाला घाबरण्याची बिलकुल गरज नाही. तुमची आर्थिक स्थिती थोडी कमजोर राहील, परंतु ती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न मात्र यशस्वी होतील. मुलांशी संबंधित काही वाद हे चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमची रखडलेली कामं पूर्ण करणारा आहे. तुम्ही फार आनंदी दिसाल, परंतु काही लोकांना तुमचा आनंद आवडणार नाही, त्यामुळे तुमचे काही सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून तुम्ही सावध राहा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही प्रेमळ गोष्टी कराल, त्यामुळे तुमचं नातं हे जास्त घट्ट होईल. तुमच्या भावाचा सल्ला व्यवसायासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी आज ज्ञान वाढवण्यासाठी शिक्षकांचा सल्ला घ्यावा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदूळ दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही सकाळी उठून ठरवा की तुम्हाला सगळी कामं पूर्ण करायची आहेत, त्यामुळे आजचा दिवस हा धावपळीचा आणि चिंतेमध्ये जाईल. आज तुम्ही काही जुनी रखडलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. काही दिवसांसाठी पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात आणि त्यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तुम्हाला आज मित्रांची मदत मिळेल आणि कुठून तरी पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा दिवस हा आनंददायी असेल आणि तुमच्या नशिबामध्ये आज चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला आज एखादी चांगली प्रॉपर्टी मिळू शकते, परंतु खर्च देखील वाढेल. मुलांकडनं तुम्हाला आज सकाळी एक चांगली बातमी मिळेल आणि तुमच्या घरामध्ये दिवसभर आनंदाचं वातावरण राहील. खूप दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण करण्याचा तुम्ही जो काही प्रयत्न करत असाल तो फायदेशीर ठरेल. मित्रांच्या येण्यानं तुमची संध्याकाळ आनंदामध्ये जाईल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला आज प्रत्येक प्रकारची मदत मिळेल. आज व्यापाराची जागा बदलणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. व्यवसायामध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी तुम्ही चांगलं वागा. गोड बोलून तुम्ही लोकांची मनं जिंकू शकता आणि तुम्हाला हवे ते परिणाम तुम्ही मिळवू शकता. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुम्हाला आज सगळीकडनं मदत मिळेल. घरामध्ये सगळे तुमच्या सोबत राहतील आणि तुमचा आदर करतील. नोकरी असो किंवा व्यापार, आज शांत राहणं हेच तुमच्या फायद्याचं आहे. वादविवाद आणि भांडणं तुम्ही टाळा आणि मन लावून काम करा. तुमची सगळी कामं आज वेळेवरती पूर्ण होतील. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुखी आणि समृद्धी राहील. अनेक शुभयोग तुमच्या दिवसाला आज खास बनवतील. आज ग्रहांच्या कृपेनं तुमच्या सौंदर्यात वाढ होईल. जवळच्या मित्राच्या मदतीनं तुम्ही तुमच्या चुका आज सुधारू शकता. वेळेचा सदुपयोग तुम्ही करू शकता. जॉब आणि व्यापारामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. तुम्हाला मनाला आज समाधान मिळेल. तुम्ही आज तुमच्या कामामध्ये अधिक चांगले काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल. तज्ज्ञांचा सल्ला भविष्यामध्ये तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. आजपासून तुमचे आनंदाचे दिवस सुरू होणार आहेत. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या ग्रहांच्या शुभ योगामुळे तुम्हाला खूप धन मिळू शकतं आणि तुमची रखडलेली कामं देखील पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला आज चांगले पैसे मिळतील आणि तुमच्या संपत्तीमध्ये देखील वाढ होईल. तुम्ही स्वतः तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल, त्यामुळे तुम्हाला कायमचं यश मिळेल. मित्रांकडनं तुम्हाला आज चांगली मदत मिळू शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यात बांधून अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत व्यस्त राहील. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी करण्याच्या मूडमध्ये राहाल. तुमच्या मनामध्ये आनंद आणि उत्साह राहील. बिझनेसवरती लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आज दुपारपर्यंत तुमचा व्यवसाय चांगला चालेल. कामावरती लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आणि तुमचं कुटुंब दोघेही पुढे जाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची दृष्टी आहे आणि नशिबामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता. तुमच्या संपत्ती, कर्म आणि प्रसिद्धीमध्ये वाढ होईल. शत्रूंचा तुम्ही पराभव कराल आणि विरोधक असूनही तुम्हाला विजय मिळेल. यश मिळाल्यानं तुमचं मन आनंदी राहील आणि तुमच्यामध्ये उत्साह वाढीस लागेल. आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये देखील आनंद वाढेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि नशिबामध्ये वाढ करणारा राहील. तुमची इच्छा आज पूर्ण होईल. घरामध्ये काही शुभ कार्य होऊ शकतं. धार्मिक कार्यामध्ये तुमची आवड वाढेल आणि जवळचा प्रवास तुम्ही करू शकाल. रात्री तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली चपाती गाईला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.